नमस्कार, मी गीता तुमच्या गीताज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत हरभरा डाळ वडा। हा वडा बाहेरून कुरकुरीत आतून मऊ आणि खायला इतका स्वादिष्ट लागतो की एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल। चला तर मग सुरुवात करूया। ही 2 कप डाळ भिजत घातलेली आहे। रात्री भिजत घातली। आता ही बारीक करायचं। बारीक करताना त्यात 1 चमचा जिरे, 1 इंच आलं, 10-12 लसूण पाकळ्या आणि 5 मिरच्या घेतल्यात। त्या बारीक करताना या डाळीमध्ये घालायचं आणि बारीक करायचं आहे। मिक्सरमध्ये घ्यायचं आणि आता हे साहित्य हे यात घालायचं आहे आणि बारीक करायचं आहे। हे असे बारीक करायचं, थोडं मोठं ठेवायचं। तर हे आपलं बारीक करून झालेलं आहे। यामध्ये कढीपत्ता 10-12 पाने घेतले, 1 चमचा तिखट घेतले, पाव चमचा हळद, धनेपूड 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, हे सगळं यात घालायचं। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला तो घालायचा, कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे। इकडे तोपर्यंत तेल कढायला ठेवलंय। आता हे सगळं आपण हाताने मिक्स करायचं एकत्र। आता हे तेल आपण कढवून घेतलेलं आहे। आता हे तेल कढलेलं आहे, त्यातलं एक पळी तेल यामध्ये घालायचं आहे आणि हे परत एकसारखं करायचं आहे। आता तेल कढलेलं आहे, आपण हे वडे थापूया। थोडं थोडं घ्यायचं आणि असे जरा पातळ वडे थापायचे, खूप जाड नाही थापायचे। मध्यम करायचं आणि यामध्ये वडे सोडायचे। असे आपण अजून करून घेऊया। ते आपण वडे मंद गॅसवर तळून घेऊया। गॅस मध्यम करायचं, मंद गॅसवर असे तळून घ्यायचे। आता हे वडे आपले कुरकुरीत तळून झालेले आहेत, हे आपण काढूया। तुम्हाला हे वरती आत्ता तेल दिसते, पण थोड्या वेळाने हे तेल अजिबात दिसत नाही आणि ह्यामध्ये काढून ठेवूया। असे सर्व आपण वडे करून घेऊया। आणि बघा, आपले गरमागरम कुरकुरीत हरभरा डाळ वडे तयार आहेत। हे वडे हिरव्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खूप छान लागतात। सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा पाहुण्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि गीताज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुढच्या एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसह पुन्हा भेटूया। धन्यवाद।